हो. नमस्कार, सुस्वागतम मंडळी. कसे आहात सगळे? मजेत आहेत. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय आपला आवडता आपल्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. झी मराठीच्या नायिका हे सगळ्या तरुणांना पडणारं स्वप्न असतं. सगळ्या सासवांसाठी ती लाडकी सून असते, सगळ्या आयांसाठी ती आपली लाडकी मुलगी असते. तर अशाच झी मराठीच्या 3 लाडक्या नायिका आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. कारण आता या नायिका आपल्याला भेटायला येणार आहेत रंगभूमीवरून, नाटकाच्या माध्यमातून. जोरदार टाळ्यांनी सुरुवातीला मी या मंचावरती आमंत्रित करतो तेजश्री प्रधानला. जोरदार टाळ्या. वा. तर तेजश्रीचं आगमन झालेलं आहे आणि येण्याचं कारण सुद्धा खूप वेगळं आहे. तिचं एक नवीन नाटक आलेलं आहे रंगभूमीवरती आणि नाटक हिंदी आहे. नाटकाचं नाव आहे मैं और तुम. तर आता या मंचावरती आणखीन एका हिच्या मैत्रिणीला मी आमंत्रित करणार आहे, जिला आपण सगळ्यांनी जुळून येते रेशीम गाठीमधून पाहिलेलं आहे. जोरदार टाळ्या प्राजक्ता माळीसाठी झाल्या पाहिजेत. हो. आज फुल कलरफुल एपिसोड आहे. प्राजक्ता, मनापासून स्वागत. आणि प्राजक्ता एक सरप्राईज घेऊन आलेली आहे, नाटक घेऊन आली आपल्यासाठी, ज्याचं नावच आहे प्लेझेंट सरप्राईज. आणि आता आणखीन एका अभिनेत्रीला या मंचावरती आमंत्रित करूयात. का रे दुरावा या मालिकेतून आपण तिला आतापर्यंत पाहत होतो, आता नाटकामधून ती आपल्या भेटीला येते. जोरदार टाळ्या अभिनेत्री सुरुची अडारकर साठी झाल्या पाहिजेत. सुरुची, मनापासून स्वागत. आणि आज सुरुची स्ट्रॉबेरी सारखी नाही दिसत तुम्हाला? तशाच रंगाची आसपास ती साडी नेसून आलेली आहे आणि नाटक घेऊन येते, ज्या नाटकाचं नावच आहे स्ट्रॉबेरी. आता तिघी जणी आलेले आहेत. या नाटकातल्या नायकांना पण आमंत्रित करूयात. मैं और तुमचे नायक आहेत शर्मन जोशी, पण ते काही कारणास्तव इथे येऊ शकले नाहीत. पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्याविषयी सुद्धा मी जाणून घेणार आहे तेजश्रीकडून. आता आमंत्रित करूयात प्लेझेंट सरप्राईज या नाटकाचा नायक. जोरदार टाळ्या सौरभ गोखलेसाठी. वा. सौरभ, मनापासून स्वागत. आता याच नाटकातल्या आणखीन एका दमदार कलाकाराला या मंचावरती आमंत्रित करतो. सध्या काहे दिया परदेस मधून आपण त्यांना भेटतोय. जोरदार टाळ्या समीर खांडेकर साठी. नुकताच आमच्याकडे सलमान येऊन गेला, पण ह्याच्याकडे बघून परत वाटतं सलमान खान आला. अफसान खान नाही रे, सलमान खान. कारण बऱ्यापैकी स्टाईल तशी आहे, हे कानातलं वगैरे घालत असतो. मी खांडेकर. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत स्ट्रॉबेरी या नाटकाचा नायक सुयश टिळक साठी. जोरदार टाळ्या. हो. पण नाटकाचं नाव स्ट्रॉबेरी आहे तुमच्या. आणि खर तर का रे दुरावा या सिरियलचं नाव जे आहे ते इतकं यांनी सिरियसली घेतलं की तो इतका कमी केला होता दुरावा. मनापासून तुला आतापासूनच मी शुभेच्छा देतो. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात स्ट्रॉबेरी याच नाटकामध्ये काम करणारे आणखीन एक गुणी अभिनेत्री. जोरदार टाळ्या केतकी विलास साठी झाल्या पाहिजेत. मनापासून स्वागत तुझं आमच्या या मंचावरती. आता आमंत्रित करूयात स्ट्रॉबेरी याच नाटकामध्ये एक डॉक्टर सुद्धा काम करतात असं मला कळलेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी निखिल राजे शिर्के. तर सगळ्यांचं मनापासून स्वागत करणार आहे आणि मजा येणार आहे आजच्या एपिसोडला. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. मी बसण्याची विनंती करतो.
एक नवीन सिरियल लॉन्च होतीये झी मराठीवर नाही. इकडे केबल नेटवर्क आहे आमच्याकडे, गुलकन केबल नेटवर्क. गुलकन केबल नेटवर्कवर आतापर्यंत बरेच कार्यक्रम झाले. तर आता त्यांनी टीव्ही सिरियल पण बनवायला सुरुवात केलेली आहे. डेली सोप बनवत आहेत ते. आता ते म्हणतात त्याचं प्रमोशन करायला पाहिजे. तर बघूयात मग आता ही कुठली सिरियल आहे आणि यात काय घडतंय. तर ऐन वेळेच्या बऱ्याच गोष्टी इथे होतात, आम्हाला कराव्या लागतात. काय करणार. तर आता जी सिरियल येते मला माहित नाही गुलकन केबल नेटवर्कवर कुठली आहे. कोण आलंय का त्या सिरियलचं? या आता. ओ नमस्कार. नमस्कार. कोण आपण? मी आहे डायरेक्टर सुभाष दही. सुभाष दही घई असतं ते. घी बाद में रहता, पहले क्या रहता, दही रहता. उसको ऐसा घुसड़ेंगे तो उसमें से लोणी निकलता है. लोणी ऐसा तापेंगे तो फिर बाद में घी निकलता है. घी नाही घई. घाई नाही, अजिबात घाई नाही सर. तुम्ही जितका वेळ थांबाल तितका वेळ थांबालताय. एवढा मोठा शो तुमचा बाबा. चला आवाज येऊ द्या. सलमान खान आला ना, आम्ही कशाला घाई करणार आहे. तुम्ही डेली सोप बनवली हो सर, मीच स्वतः. याच्या आधी काय करायचं तुम्ही? मी दुधात पाणी मिसळायचं. आमचे मित्र म्हणाले तुम्ही इतकं चांगलं दुधात पाणी मिसळता तर तुम्ही डेली सोप करा. म्हणजे आमची दूध डेअरी होती सर. अच्छा, तुमच्या आधी दूध डेअरी हा, हा, होती. हा. काय सिरियलचं नाव आहे साधारण? खूप संपेल दुरावा जब जुळून येती रेशीम गावठी. अर्थात होणार टुन्नमी. अच्छा, कलाकार कोण कोण घेतले सिरियल मध्ये? कलाकार खतरनाक सर. हो? 3 हिरोईन घेतल्या 3. एकच सिरियल मध्ये 3 कशाला? नाही आम्ही काय केलं, आम्ही म्हणजे काय करणार होतो का पहिल्यांदा आम्ही 3 वेगवेगळे सिरियल करणार होतो अर्ध्या तासाच्या आपल्या केबल नेटवर्क साठी. मग काय लाईट अर्धा तास राहते ना. लाईटचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही काय केलं, ह्या 3 हिरोईन आम्ही एकातच घुसाळल्यात. तिन्हींची मिळून एक सिरियल एक सिरियल केली लोड शेडिंग मुळे. लोड शेडिंग मुळे खतरनाक. कोण कोण आहेत साधारण? अरे सर तुम्ही काय विचारता, खतरनाक म्हणजे एकशे एक हिरोईन आहे आमच्या ह्याच्यात. हा. म्हणजे पहिली हिरोईन तर म्हणजे अशी आहे ना एकदम म्हणजे एकदम सोज्वळ. अच्छा, हा जान्हवी. बर. जान्हवी आप्पा तुपे. बोलू का सर तिला? बोलवा जान्हवी आप्पा तुपे ए, कशी जान्हवी बोलायला. ये का? वा 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 वा, क्या बात. काही श्री श्री नाही, मी निलेश. काही श्री निलेश. नुसता निलेश. काही नुसता निलेश. तुम्ही बसत का नाही? तुम्ही बसा ना. मॅडम तुम्ही पण बसा. हा, बघितलं टॅलेंट बघितलं सर. खतरनाक टॅलेंट आहे. हा, वा. तर सर आता या एक हिरोईन आहेत. हा, या एक हिरोईन आहे. अच्छा. आमच्या दुसऱ्या हिरोईन आहे सर आदिती. एकदम शांत स्वभावाच्या. बर. आदिती आप्पा बुचळे. या. कोण आहात आपण साधारण? मी हा, आदित्य. आवाज सुरेश टिळकचा येतो चुकून मध्ये मध्ये. कोण आपण? अशी कशी आदिती? आदिती कमी फजिती जास्त वाटते मला. ओरिजिनल बघा किती छान आहे. बसा प्लीज तुम्ही सुद्धा. खूप दिवसांनी भेटल्यामुळे खूप
एवढे दिवसांनी भयानक भेटतात माणसं जायची. सर असं द्या शांत बसा गडबड करू नका आपलं प्रमोशन आहे जरा लवकर आवरावं लवकर त्याला. दोन आता तिसरी हिरोईन तर बघा कोण? तुम्ही पागल होऊन जाल सर डान्सर आहेत का? अरे मेघना डान्सर अरे बाप इतका खतरनाक डान्सर आहे तुम्हाला सांगतो हो. आमच्या इथं होतं ना की आमच्या गावात आमचे कॉम्पिटिशन होते एकापेक्षा अनेक जे कॉम्पिटिशन होते की नाही त्याच्यामध्ये यांना 151 रुपयाचं प्राइज भेटलं फर्स्ट प्राइज हा मग काय तर एवढे टॅलेंटेड आहेत. नाही नाही ते एकट्याच होत्या की नाही म्हणून स्पर्धेत एकट्या. मेघना आनंद बुचडे क्या बात है, क्या बात जबरदस्त. है. वाह, वाह. क्या बात है. ओ क्या बात आहे अडकल्यात त्या काढा त्यांना बाहेर हो तुम्हाला सांगितलं ना नका वाह वाह. क्या बात आहे. हे असं काय केलं आमच्या सिरियलचं टायटल सॉन्ग आहे ना ते कुठलं. मुक्याने. मुख्यानं म्हणजे असं मुख्यानं नाही मुख्यानं म्हणजे शांतपणे हो, ओके. अच्छा अच्छा. कोण आहात तुम्ही. मेघना वा वा. मेघनाचा आवाज पण जमला पाहिजे ना. जमतो मला. कसा. आदित्य आदित्य कसा आहेस तू माईला हे कळलं तर जमतं. जवळ थोडा हस्की आवाज. थोडा हस्की अजून पाहिजे. हसकी हा. मेघना आदित्यला हे काय हसकी हसकी हस्की म्हणजे हस्की नाही. आदित्य असं थोडं वेगळं असं. आदित्य हॉल्स खाल्ल्यावर कसं वाटतं माणसाला? तसं. असं आहे थोडंसं. आदित्य तसं आहे तो. आदित्य छान पकाई वेगळं आहे. नाही वेगळं आहे. हॉल्स खाल्ल्याचं फील घ्यायचं. ऐकताना पण आम्हाला तसं थंड आहे. हा जमेल. फार नका ट्राय करू. हा बस जमलेलं आहे तुम्हाला. आणि तुमचं स्वागत. तुमच्याशी पण बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. बसा तुम्ही बसू शकता. या बस. मी खरी मुलगी आहे. ठीक आहे आलेल्या आता गप्पांना सुरुवात करूया का. नाही सर नाही अजून आमचं म्हणजे आई आजी यायचे आहेत तोच मेन आयटम आहे आमचा म्हणजे त्यात मेन आहेत आमच्या सिरियल या आई आजी बोलवा. एक मिनिट मेघनाचा डान्स झालाच पाहिजे. मेघना यू हॅव टू डान्स. डान्स करावाच लागेल तुला प्लीज. तेच गाणं नाव मग आता.
सांगितलं होतं मी. तुझ्या आईला पहिले तू सांगायला पाहिजे कशाला तिकडे चढायला. शांत बसा. पाच करा. आपण हा. मी आई आजी. आई आजी कमी भाऊ आजी जास्त वाटत तुम्ही. ते काय सेम. हाताची घडी काढा ना ते. त्या हाताची घडी काढा. नको नको. तुम्ही सारख्या हाताची घडी घालून असता ते बरं नाही दिसत. नाही नको लपड होईल नको. नाही काढा तर हाताची घडी. काढू. काढा काढा मी सांगतो काढा. ठीक आहे. पण फार बरं आहे. तर ह्या आहे शांताबाई बुचडे. शांताबाई बुचडे हा ती ह्या आमच्या सिरियल मध्ये आई आजीचं काम करतात. त्या तुमच्या सिरियल मध्ये हो, आई आई आजीचं आजी. काम हा, करतं. हा, वा वा हा. छान आहे. पण छोट्या पडद्याविषयी मग तुमचं काय म्हणणं आहे? छोटा पडदा खिडकीला तर लावच. कारण सगळं दिसतो. करेक्ट आहे करेक्ट आहे. यांनी म्हणजे काय केलंय का अभिनयात वगैरे याच्या आधी? याच्या आधी काय केलंय तुम्ही साधारण? मी शेविंग केली. बँकेत सेविंग म्हणजे म्हातारपणी नको का पैसा साठवून ठेवलाय. सेव्हिंग केलेलं आहे. ठीक आहे, मग आता सगळ्यांशी आपण गप्पा मार. बसा तुम्ही हा director. सर माझं काय आहे, मी सर कुठेही बसू शकतो. अच्छा. डायरेक्टर म्हटल्यावर सर. हा तर साधारणपणे आता सिरियल विषयी जाणून घेऊया. तुमची नवीन सिरियल येते गुलकन केबल नेटवर्क वर. हा, सर. हा, हा. तर सिरियलच्या गोष्टीविषयी जाणून घ्यायचं. कोणीतरी गोष्ट सांगाच मग. मी सांगू. सांगा. एक असतो लाकूड तोड्या, तो जंगलात जातो. मग तिची कुऱ्हाड पाण्यात पडते. काही कुराड. डायरेक्टर तुम्हाला काय अक्कल आहे? तुम्ही तरी सांगा. नाही मी सांगतो सर काय राहते. आमची एक सिरियल आहे. त्या सिरियलमध्ये 3 हिरोना राहता आणि एक आई आजी राहते. हा. आणि त्यामध्ये आई आजीचं जे कॅरेक्टर दाखवलं आहे ते अतिशय सोज्वळ पद्धतीचं आणि हे म्हणजे एकदम असं सांस्कृतिक वगैरे असं हे सोज्वळ दाखवलं. सोज्वळ हां. त्यांना अर्थ कळतो का सोजवळचा? सोजवळ कळतं का? कसं कसं गरीब गरीब असं शांत, असं असं शांत. असं असं म्हणजे हातबल अच्छा हात नका हलवू. हातबल म्हणजे गरीब गरीब दाखवलं असं दिनवानाचं. गरीब गरीब एकदम गरीब गरीब एकदम गरीब. दे दे मामा. एवढी गरीब नाही रे. हा हा मस्त मस्त. तर हे अशी सर आई आजी राहते. तर आई आजीला 3 मुले राहतात. आदित्य श्रीजय. अच्छा, 3 वेगळे आहेत. हा वेगवेगळे आहेत सर. वा, वा. हा खतरनाक बोलवा त्यांना पण त्यांच्याशी गप्पा मारूयात. हिरो वेगळाच आहे सर. हा हिरोला बोलू का? हा बोलवा त्याला. हा भेटूया. ये रे आयश्री. अरे बापरे, डेंग्यूचा डास आला वाटतं. ठार झाला पाहिजे साप डेंग्यू. प्रोड्युसर आहे ना सर. प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर आहे तू, त्याला डासाच्या बॅटरीमध्ये उचला. प्रोड्युसर आहे ना. हाच प्रोड्युसर आहे ना. सॉरी सर आय एम सॉरी. हाच प्रोड्युसर आहे, हाच हिरो आहे. हा सर हिरो सर बसा बसा तुम्ही. तुमच्याशी नंतर गप्पा मारतो. प्रत्येकाशी बोलायचंय मला. बसा. हा मेघना तुम्ही काय करत होतात यासाठी? काय म्हणजे विशेष मी तयारी? सकाळी मेकअप करायचे, मग नाश्ता, मग मेकअप, मग ब्लॅक टी, मग परत मेकअप एकदा, मग लंच आणि मग परत मेकअप. आणि ह्या सगळ्यात मग जर का वेळ मिळालाच मला जरा तर मग मेकअप. डायलॉग साठी तुम्ही काय करायचं? रिटेक. का? म्हणजे चांगलं व्हायला पाहिजे ना, शेवटी आउटपुट महत्वाचं. चांगलं पाहिजे ना ते. म्हणून रिटेक तुम्ही करत होता. हा, त्यासाठी पण मी खूप मेहनत घेतली सर. रिटेकची? हा नाही सर, म्हणजे मी मेकअप करायचे आणि मग मेकअप. कळलं. जानवी मॅडमचं पण खतरनाक आहे, सर. जान्हवी यासाठी तुम्ही काय तयारी केलीत? काही नाही. म्हणजे मी आणि कॅरेक्टर आम्ही खूप क्लोज आहोत. मी तशीच आहे जशी जान्हवी आहे. सेमच करायचं हो. होतं. या कॅरेक्टरचा प्रवास कसा आहे साधारण? मस्त. म्हणजे
सुरुवातीला मी डोंबिवलीहून ट्रेन पकडायचे स्टेशनला येऊन मग स्टेशनवरून गोरेगावला उतरायचे गोरेगाववरून रिक्षा आरे कॉलनी आणि आरे कॉलनीतनं स्टुडिओ हे काय प्रवास कॅरेक्टरचा प्रवास विचारतोय. तोच सांगितलं मी कॅरेक्टर आहे आणि माझा झालेला प्रवास काही प्रवास आदितीला आता विचारणार आहे की आदितीचा प्रवास कसा झाला. आदिती मला डान्स करायला खूप आवडतं. काही आदिती डान्स माझं पॅशनच आहे ते डान्स. म्हणजे मी परवाच सुयश बरोबर डान्स केला होता एका हो. इव्हेंट. तुम्ही बघितलं ना, तुम्ही विंगेत होतात सगळे. कधी तो डान्स केला ना परवा सुयश बरोबर. स्टेज वरती हा. तो डान्स होता आम्हाला वाटलं तुझं आणि सुयशचं भांडणच झालंय आम्ही सोडवायला येणार होतो खरं. स्वतःला एकापेक्षा एक नको समजूस, कळलं का प्राचू? हा, तुला नसेल आवडत तर नको बघू माझ्याकडे. मी कुठं तुझ्याकडे बघतोय तू बघितलं माझ्याकडं? तुला कसं कळलं मी तुझ्याकडे बघतोय म्हणून. मी बघितलं ना. तुला नसेल आवडत तर तू नको ना बघू माझ्याकडे मग. मी कुठे म्हणलं मला नाही आवडत ते. मला आवडतो तुझा डान्स. मला पण तुझा डान्स जाम आवडतो. काय? मराठी सांगायला कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. अरे काय सीन कुठला सीन करतो हे असं कसं मराठी समजून सांगेल मी. हिरो तुम्ही इथे या तुमच्या या, बरोबर सरळ चालत या इकडे. ए सरळ चालत या. हा, सरळ चालत या. सर हे खतरनाक आहे सर, हिरो आमचा. हा ते सरांना डायलॉग बोलून दाखव. पण हिरो एकटा बाकीचे दोघं बोला ना. ए तुला काय प्रॉब्लेम आहे का रे हा? नाही एकटाच आहे. असू दे प्रोड्युसर आहे म्हणजे sir. मला कळलं नाही. नाही कसं आहे ऍक्च्युली तो म्हणजे लोकांना वाटतं की ते तीन आहेत तीन. पण टॅलेंट इतकं आहे पोरामध्ये का एकटाच करतो तिघांचे रोल. अनाची बात जय- येत नाही सर कोणाला. जय श्री हा, आणि हा. हे तिघे हा, आदित्य सगळे श्री एकत्र आदित्य एकत्र का पण एकत्र एकत्र म्हणजे त्याचे आता काय प्रोड्युसर असल्यामुळे ते म्हणले की मी तीन रोल एकटाच करतो. Best, आता best, सर पैसा लागला तर आपण काही बोलू शकतो का? Correct, correct. कसं करतात ते हा, साधारण? बरं, ते सरांना दाखवते आपलं हा 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 कोण? पहिले श्री 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 हा हा श्री दाखव. हा शाबास शाबास. काय करत रे? दाढी लावतो दाढी. बघा तयारी बघा कॅरेक्टरची. क्या बात है. हा व्हेरी गुड. शाबास शाबास. अरे फारच तयारी केली. या श्रीला खरी जिलेटची गरज आहे. श्री जवळजवळ संन्यासाला निघाला आता 2 दिवसात एवढा झालाय तो. हा मस्त करेक्ट हा शाबास. श्री. हा. बरं बरं झाली ना तयारी. हा, ये. ऍक्शन म्हणलं का बोला. श्री, हा वा, वा. श्री हा ऍक्शन. जान्हवी मी आलोय. जानवी मिनी आलो. एवढाच होता सर डायलॉग. खतरनाक खतरनाक खतरनाक. आता आता हे आदित्य 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 गाडी काढ गाडी काढ ना ते. त्याला किती वेळ लागतोय? इम्प्रोव्हायझेशन आता नकली लावली ना इतक्या लोकांना. ऍक्शन. मेघना तू मला आवडते. शांत शांत हा, शांत बस. कसं आहे सर बघित तुम्हाला वाटलं का 2 माणसं आहेत म्हणून? नाही नाही मला तर अरे, कधी हा. वाटलंच नाही. इतकं व्हेरिएशन मी जगात नाही आता आता जे ते काढून टाका. जय सिंपल कर. वेळ नको खालच होती. जास्त खर्च नको. सिंपल कर. कसं करायचा? अरे टेन्शन टेन्शन म्हणजे सगळ्या दुनियाभराचं टेन्शन देवानं आपल्या चेहऱ्यावर दिलंय असं दाखवायचं. टेन्शन एकदम खतरनाक टेन्शन. ऍक्शन. टेन्शन. आदित्य मी आलोय. आता सर मी एक क्लॉमॅक्स सीन दाखवतो. नको नको नाही, नाही, 2 मिनिटं सर क्लॉमॅक्स Climax, बिमेक्स अरे बघा ना सर 2 म्हणजे काय राहते ट्विस्ट आहे.
आमच्या सिरियलची खास ट्विस्ट आहे. त्याच्यामध्ये काय दाखवलंय का हा माणूस एकटा असून लोकांना वाटतं 3 आहेत, हा. पण हा फायनल सांगतो लोकांना की मी 3 नसून एकच आहे आणि मी तुम्हाला फसवलं. ह्या त्या तिघींना. धक्क्याने हे काय काय म्हणतात आणि आई आजी मरते. कुणावर कुणावर मरता यावं तुम्ही? लई हौस आहे तुम्हाला. मरते म्हणजे नुसतं मरते म्हणजे तुम्ही असे डाएट होता. एक्शन तुम्हा तिघींना फसवणारे लोकोबा लोखंडे मीच होतो. काय 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 काही या काय कंसात मरते. कंसात मरते. हे काय हा कुठला डायलॉग आहे? इथं लिहिलंय कंसात मरते. अरे ते बोलायचं नाहीये. कंसात मरते म्हणजे सूचना दिलेली आहे. तुम्ही बोलू नका, नुसतं कंसात मरा. ओके रेडी आहे सर. बघा माझ्या इज्जतचा प्रश्न आहे पहिल्यांदा. आता ठेवा ते बाजूला. बाजूला हा स्क्रिप्ट सर किती वेळ ऍक्शन. तुम्हा तिघींना फसवणारा लोखंडवाला मीच आहे. काय काही या लो चुंबकवाला हे काय काय होतं साधारण? कंसात मरते. अरे तो कंस दाखवायची गरज नाही. निस्ता मरते ना. कंस कशाला दाखवता? कंस म्हणजे सूचना असतात दिलेल्या. पुढचा सीन करा. पुढचा सीन तुम्ही थांबा आता. पुढचा सीन आपण करूया. हे बघा ऐकून घ्या. ऍक्शन म्हणलं की तुम्ही लगेच मारायचं आणि तुम्ही आक्रोश आई आजी समजलं ना? ऍक्शन. अरे आई आजी तुम्ही हसताय का? मेले तुम्ही. ही कितवीला करते? ए, बस करा, चला बंद करा आता. सर, बस 2 करा. मिनिटं, सर. नाही नाही आता किती वेळ त्यांची मुलाखत घ्यायची. तुमचं झालं ए प्रमोशन. राहू दे ना, राहू दे ना. अरे होईल ना, लगेच मरेल ती. अरे किती वेळा ती मरतच नाही तुमची आजी. अगं मर ना. तर होईल लगेच लगेच. अरे पण 15 मिनिटं अरे दिली मरेल तर. रे. मला 20 अरे मिनिटं मरेल सांग. रे. अरे कशी मरणार? अरे मरेल सांगतो अरे ना. नाही मरत ती. अरे मरेल ना. कशी मरेल? अरे अशी कशी ना मरत तिच्या. ऍम्ब्युलन्स कशाला बोलवली आहे? ऍम्ब्युलन्स नाही, मामा आले तुमचे पोलीसची गाडी घेऊन. निघा. माणूस मारलाय तुम्ही. तुमची बघा तुमचं काय आहे तर. मी चाललोय. तर या गप्पांना आता आपण सुरुवात करणार आहोत. सुयश पासून मी सुरुवात करतो. स्ट्रॉबेरी नाटकाचं नाव आहे. नाटकाचं कथानक काय, आम्हाला काय बघायला मिळणार आहे? नाटकात मी रवी प्रकाश नावाचा एक कवी लेखक असा एक कॅरेक्टर करतोय आणि त्या जगातली त्याची सगळ्यात जवळची अशी त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करणारी जान्हवी. त्याला कधी विसर पडलाय हे त्याला कळत नाही त्याच्या त्या सगळ्या प्रवासात आणि तरीसुद्धा तो आयुष्य जगतोय. त्याला असं वाटतंय की ही आपल्यासोबत कायम असणार आहे आणि जेव्हा ती त्याला सोडून जाते तेव्हा त्याचा होणारा एक उद्रेक आणि त्यानंतर त्या कॅरेक्टरमधला एक काय म्हणतात व्हायलंट रूप बाहेर येतं. म्हणजे तो खूप पॅशनेटली इंटेन्सली प्रेम करणारा एक तरुण आहे आणि नाटकामध्ये हे कॅरेक्टर करण्याची मजा खूप जास्त येते कारण याच्या एक्झॅक्ट अपोजिट जय होता. जय खूप समजून खूप प्रेमाने आणि असा दाढीपासून संयमाने- सुरुवात झाली तुझी. दाढी वाढवण्याचं वेगळं कारण. लुक बद्दल म्हणजे मला खरं तर कंटाळा आला होता खूप रोज दाढी करून. आता येणार आहे सुरू चिकडे, पण त्याआधी बोलता बोलता हा म्हणाला की मग त्याच्या आयुष्यामध्ये जान्हवी येते. सगळ्यांना कन्फ्युजन. ही काय सांगते की ही 2 नाटकं वेगळी आहेत आणि हिचं नाव जान्हवी आहे नाटकामध्ये. तू जी व्यक्तिरेखा साकारतेस जिचं नाव जान्हवी आहे तर ती मग कार्य दुरावामधल्या व्यक्तिरेखेपेक्षा वेगळी आहे का तशीच आहे? हो वेगळी आहे. ही खूप स्मार्ट आणि खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे जिने त्यावेळेला ते डिसिजन घेतलं जसं सुयश म्हणाला की जान्हवी आणि रवी प्रकाश ते एकत्र होते आणि त्याच्यानंतर ॲट अ पॉईंट तिला रिअलाईज झालं की नाही हे नाही वर्कआउट होते रिलेशनशिप. सो त्याला जे करायचं आहे त्याला जे नाव कमवायचं आहे ते त्याला करू दे. आपण त्याच्या मार्गातला अडथळा न होता आपण बाजूला व्हावं जे तिने केलं आणि तिला जसा मुलगा हवा होता अमित त्याला ती भेटली. त्यांचं लग्न झालं आणि
छान चाललंय त्यांचं. सो ती खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे आणि खूप स्मार्ट मुलगी आहे. वा. बहुतेक तुला कळलेलं दिसत नाहीये मी इथे का आलोय ते. नाही, थेट विषयाला हात घालतो. दुःखापेक्षा ना चीड जास्त आली होती तुझी. हां, म्हणजे दुःख चाललं असतं ग, लिहिणार आहे मी. आय एम सॉरी, पण चीड आली होती तुझी. तुला कल्पना आहे का गेल्या वर्षभरात तू माझं काय केलंयस त्याची? सतत सतत तुझा चेहरा वर्ष रात्र खायला उठते. हा पाऊस सुरू झाला ना की पिसाटून जातो मी. सुधरत नाही मला काय करायचं ते. जितकं प्रेम केलं ना जान्हवी तुझ्यावर त्यापेक्षा कितीतरी जास्त तिरस्कार करतो मी तुझा. आय हेट यू जान्हवी. आय जस्ट हेट यू. ओरडू नकोस. घेतला मी निर्णय, मला हवा होता तसा. काय कळलं रे मी तुला? आणि का सांगावं मी तुला मी हे असं का केलं म्हणून? बुद्धिमान आहेस ना तू, तर मग समजून का घेत नाहीस की तुझ्या समाधानासाठी सांगू मी तुला? आजही डोळ्या लागण्यापूर्वी मला तुझाच चेहरा आठवत असतो. आजही तुझ्या कवितेत मी मलाच शोधत असते असं सांगू? जगते रवी मी सोयीसोयीनी, कारण तशी जगले नसते ना तर स्वप्नांमध्येच वाहून गेले असते रे. नाही, डोंट माइंड, पण स्वप्न आणि प्रॅक्टिकल याचा बॅलन्स तुला कळतच नाही. अरे स्वप्नातून जाग आल्यावर माणसाने डोळे बंद करून पुन्हा त्याच स्वप्नात चिडायचा अट्टहास करायचा नसतोय, कळत? काय नातं होतं तुमचं? होतं एका क्षणात असलेल्या नात्याचं नातं होतं मध्ये रूपांतर करण्याचा त्या अमूला काय अधिकार होता? एक मिनिट नीलमबाई, जरा सावरा स्वतःला. हा, आणि नेमकं काय झालंय ते नीट सांगा शांतपणे. बोला. हे बघ नीलम, वाटल्या स्वतःच घर नाही, म्हणजे शांत हो आणि एक्झॅक्टली काय झालंय ते नीट सांग ना. हवं तर मैत्रीण समज मला. सगळं कसं लख आठवतंय. काही हरवलंय का तुमचं? पादत्राण हरवलंय. खरं तर त्याचं हे उत्तर ऐकून मला इतकं हसू येत होतं, पण पहिल्याच भेटीतलं त्याचं हे वेंधळे पण मला जाम आवडलं होतं. काढून ठेवले होते का शूज इथे? पादत्राण. अहो तिथे सत्संग सुरू आहे, त्या सत्संगाला पादत्राण या वयात सत्संग करता? नाही हो, मित्र जाऊन बसलाय तिथे नेमकी त्याच्या खिशात रूमची चावी राहिली होती, ती आणायला मी करते ना तुमचं शूज शोधायला अहो, मदत. कशाला उगाच तुम्हाला अहो, त्रास त्रास राहतो. कसला? उलट अडलेल्याला मदत करणं ही तर संस्कृती आहे आपली. तुम्ही शूज नाही ना वापरत? हा? नाही, ते काही दगड शूज सारखे दिसतात, शोधताना जरा काळजी हो. घ्या. आम्ही खूप वेळ शूजचा शोध घेतला. त्याने एकदाचा तो शोध बंद करावा आणि आम्ही समोरच्या सीसीडीत कॉफीसाठी घुसावं असं मला खूप वेळा वाटलं. आमू कॉफी पित नाही. विचारलं ग तेव्हाही तो हेच म्हणाला. कॉफी नको, टपरीवरचा चहा पिऊ. चल. त्याची ही ऑफर तर मला प्रचंड आवडली. मग आम्ही टपरी समोरच्या कट्ट्यावर चहा पीत बसलो. सॉरी. दॅट्स ओके. एकच शूज चोरला जाऊ शकतो का ग नीलू? नीलू, तो आता नीलू पर्यंत आला होता. नीलू चोरलं तर काही जाऊ शकतं ना आमू. तेजश्री, आता तुझ्याकडे येणार आहे. सुरुवातीलाच उल्लेख झाला की तुझ्या नाटकामध्ये शर्मन जोशी हे नायक आहेत आणि त्याच्याबरोबर तुला काम करायला मिळतं. राईट. हिंदी पण नाटक असल्यामुळे भाषा हिंदी झाली. मग तुझा जो एक फेमस डायलॉग होता काहीही ह श्री, तर तसं त्याच्याबरोबर कधी झालं का कुछ भी ह शर्मन असं? नाही, त्याच्या केसमध्ये काहीही हा श्रीच होऊ शकतं कारण मी त्याच्याशी मराठीतच बोलते. हो. पण साधारण मग कथानक काय आहे नाटकाचं, आम्हाला काय बघायला मिळेल? की ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवरची स्टोरी आहे. या नाटकामध्ये हे दोघं ॲक्सिडेंटली भेटतात. ते दोघंही आपल्या संसारात खूप सुखात आहेत. त्यांच्या पार्टनर्सकडून कुठलेही कंप्लेंट्स नाही आहेत. रॅदर ते एकमेकांशी फक्त पार्टनर्सबद्दलच मॅक्सिमम गप्पा मारतायत. असं हे थ्रूआउट नाटकात घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण तरीही त्या दोघांना एकमेकांबद्दल काहीतरी फिलिंग्स निर्माण होतात ॲक्सिडेंटली का होईना, आणि त्याच्यावर ते एकमेकांना अनसेट कमिटमेंट्स करतात की आपण दरवर्षी ह्याच दिवशी इथेच 24 तास एकत्र घालवायचे. आणि फक्त स्टेजवर आपण दरवर्षी नाही दाखवत, आपण 5-5 वर्षानंतरचं त्यांची भेट दाखवतो. त्यामुळे मग तो कालखंड असा 30, 35, 40, 45, 50 आणि 55 असा घडतो. पण मज्जा येते, खूपच वेगळा अनुभव आहे. वा वा.
कृपा. आज आपलं केवढं मोठं भाग्य म्हटलं पाहिजे. म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री आज आपल्या मंचावर आलेल्या आहेत. वा क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार. पण तुम्ही आल्यामुळे जरा मला पण जरा हुरूप आलाय. म्हणजे तुमच्यासोबत काहीतरी करूया असं आपण एक छोटासा गेम जो आपल्याला म्हणजे काय म्हणते गावच्या जत्रेत घेऊन जाईल. गावच्या जत्रेत गेम असतो का ना असं डोळ्याला पट्टी बांधून मडकं फोडायचं एवढंच आहे. त्या गेममध्ये जे जिंकतील तुमच्या तिघीपैकी तिला मिळणार आहे आमच्यातर्फे एक माहेरची साडी. क्या बात. सुरुची तुझ्या लेफ्टला जा, माझा आवाज ऐक. थांब. इथेच थांब, इथेच थांब. आणि मार खाली. पुढे एक पाऊल मार पुढे. खाली. क्या बात आहे. आणि माहेरची आठवण आली की अश्रू 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 वा, वा, वगैरे चांगला येतात. होता. हे काय ब्लाऊज पीस कपडे. नाही हे अश्रू अश्रू येतात म्हणून टिश्यू दिलेले आहेत. तुम्हाला पण एक टिश्यू देतो. वा वा क्या बात आहे. तिघींसाठी जोरदार टाळ्या. तर मंडळी या मंचावरच्या या गप्पा मला अशा सुरू ठेवायच्या आहेत पण कसं आहे आता 10:30 वाजले त्यामुळे आता आजचा भाग तर संपवावा लागेल. पण टेन्शन घेऊ नका. सगळ्या नायिका माहेरी आल्यात म्हटल्यानंतर उद्याच्या भागात सुद्धा ते आपल्याबरोबर असणार आहेत. तेव्हा यांच्याच बरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.